गर्दी आहे. प्रेक्षकांसाठी पण लकी ड्रॉचं कूपन आहे. स्ट्राइक एंडला बॅटर डोंबिवलीचे ओमकार पाटणे, त्याच्या सोबतीला अन्नू भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतीये. बॉलिंगसाठी धीरज. सेमीफायनलची मॅच जो जिता वही सिकंदर, जो जिंकेल तो फायनलला जाईल आणि गावदेवी पॅन्थर्स संघासोबत फायनल खेळेल. अंबरनाथचा एक स्थानिक संघ काल फायनलला गेलाय. पहिला बॉल घेऊन धीरज. पहिलाच बॉल खूपच ऑफ स्ट्रिकच्या बाहेर वाईट बॉल आहे. शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि मला असं वाटतं शेवटचे 1.5-2 तास बाकी आहेत. पुढच्या वर्षी आपण नक्की भेटणार आहोत. बट अंबरनाथकरांनी मन जिंकली आणि प्रेक्षक वर्गाने मन जिंकली, लोटे परिवाराने मन जिंकलं. खूप मोठं आयोजन इकडे पाहिलं गेलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आले. स्ट्राइक एंडला ओंकार. या बॉलवर देखील एक चांगला स्क्वेअर कट खेळले गेले. अगदी प्रेमाने फटका खेळले गेले ओंकार. रन सिंगल. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये मित्रांनो. प्रत्येक गोष्टी तुम्हाला इकडे छोट्या खेळपट्टीवर खेळायचं आहे. खूप काही रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो करून क्रिकेट खेळायचं आहे. बॉलिंगसाठी धीरज. या बॉलवर कट केला गेला. धीरजचा देखील एक चांगला बॉल. मागे सागरने चांगला बॉल कलेक्ट केला. आकर्षक अशी ट्रॉफी आहे. यानंतर फायनल मॅच पण चांगली रंगेल, कारण की एकच ट्रॉफी आहे. म्हणजे ज्याला ट्रॉफी सोबत फोटो काढायचे त्याला फायनल जिंकणं गरजेचं आहे. ज्या बॉलवर स्टेपआउटून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. कव्हरला बॉल अगदी प्रेमाने तिकडे भिंगरी घेतली बॉलने. ज्याला इंस्टाग्रामला स्टोरी ठेवायची तर त्याला फायनल जिंकणं गरजेचं आहे. व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं त्याला पण फायनल जिंकणं गरजेचं आहे. अंतिम दिवस, काही क्षण बाकी आहेत या टुर्नामेंटचे. सिंगल रन आणि 1 रनने स्कोर तिकडे पुढे जाईल. 4 रन झाले धावफलकावरती. सेमीफायनलची मॅच आई गावदेवी चिंतामणी कल्याण त्यांच्या विरुद्ध श्री 11 दिवा डोंबिवली. 2 व्यावसायिक गटातील संघ आमने सामने खेळतात. निमित्त आहे लोटे चषक. भगवानजी लोटे साहेब, त्याचबरोबर संदीपजी लोटे आणि संपूर्ण लोटे परिवार. 1 to go. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. 24 बॉल मध्ये बघूयात किती टार्गेट इकडे ठेवेल टीम श्री 11 दिवा डोंबिवली. सगळीकडे टार्गेट आहे. ऑफिसमध्ये टार्गेट आहे, इकडे पण टार्गेट आहे. ऑफिसमध्ये टार्गेट कंप्लीट केलं तर इन्सेंटिव्ह आहे, सॅलरी आहे. इकडे टार्गेट कंप्लीट केलं तर 55,000 आहे. लाईफमध्ये टार्गेट पाहिजे तुम्हाला. 32 इयरमध्ये माझा एक 1 BHK पाहिजे. इट्स अ टार्गेट. जर टार्गेटने काम केलं तर लाईफमध्ये तुमची अचिव्हमेंट नक्की आहे मित्रांनो. तर टार्गेट केला तरच तुमचं सक्सेस आहे आणि सक्सेसफुल ठरलं तर तुम्हाला शून्यातून वरती जायचं आहे. अंबरनाथमध्ये पण पर स्क्वेअर फूट मला असं वाटतं खूप वरती आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आकाश, अजून एक कल्याणचा वेगवान गोलंदाज. स्ट्राइक एंडला बॅटर अन्नू भोईर. कल्याण चिखलकर परिसरातील एक चांगले खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात पण खेळले. व्यावसायिक गट बघा, अंडरआर्म क्रिकेट मग मुंबईतून सुरुवात झाली. त्यानंतर ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, मालवण, गोवा ह्या राज्यात पण अंडरआर्म खूप चांगलं खेळलं जातं. साऊथ मुंबईत वरळी साईडला पण प्लॅस्टिक बॉलचं अंडरआर्म क्रिकेट लाखाचं पारितोषिक तिकडे पण पाहिलं गेलं. त्यामुळे कवटी बॉलने पण, प्लॅस्टिक बॉलने पण क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं. बॉलिंगसाठी आकाश. स्ट्राइक एंडला अन्नू भोईर. या बॉल देखील अगदी प्रेमाने लेग कट खेळले गेलेत. काय फटका खेळला गेला अन्नू. कुठला संघ फायनल मध्ये जाईल आज व्यावसायिक गटातून हे 2 संघांनी बाजी मारली आहे. श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध टीम आई गावदेवी चिंतामणी कल्याण. शेवटचा दिवस आणि प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. श्री साई स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलला पण आपण लाईव्ह पाहतोय. 4 कॅमेराचं युट्यूबची टीम पण खूप चांगलं काम करते. आमचे संतोष आणि त्यांची सर्व टीम, अक्षय, रोहित, सागर, सर्व त्यांची टीम खूप चांगलं काम करतायत. संकेत आणि आज सर्व युट्यूबला देखील हे सर्व कव्हरेज करतायत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर अन्नू. लोटे चषक अंबरनाथचा वर्ल्ड कप
येणाऱ्या कालामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं पण भारत विरुद्ध पाकिस्तान मला असं वाटतं नेक्स्ट संडेला मॅच आहे. या बॉल देखील स्वीप खेळले गेलेत, प्रॉपर टायमिंग केलं गेलं अन्नूने. आणि या टुर्नामेंटमध्ये अन्नूने चांगली बॅटिंग केली आहे, सिंगल डबल करत असताना मॅच बनवली आहे. शेवटचा व अंतिम दिवस या टुर्नामेंटचा. भव्य दिव्य असं कॅश प्राइज, कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता. आणि चर्चा पूर्ण मुंबईत महाराष्ट्रात राहिली की अशी अशी टुर्नामेंट रत्नागिरीच्या टीमने पण मनं जिंकली. पालघरचा देखील एक सकाळी संघ आला होता. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आकाश, स्ट्राईक एंड लान्नू. या बॉलवर देखील पुन्हा एकदा स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक सिंगल रन मिळेल. सर्व या परिसरातील श्री क्रीडा मंडळाचा पण तेवढाच मोलाचा वाटा आहे. मग गणपती, नवरात्र, दहीहंडी पण इकडे मला असं वाटतं मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आकाश एक वेगळ्या अंदाजामध्ये बॉलिंग करतायत. स्ट्राईक एंडला अन्नू भोईर. या बॉलवर देखील थोडे लेझी खेळले गेले अन्नू आणि तिकडे रन 22च्या रूपामध्ये चुकी झाली आहे. बघा एक एक रन तुम्हाला मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकतं. लगेच ग्राफ वरती गेला आणि स्कोर झालाय 10 रन. डबल डिजिट मध्ये 10 रन झालेत. एक एक रन खूप महत्वाचं आहे. क्रिकेट जिंकायचं आहे, टायटल जिंकायचं आहे. लोटे चषकाचं नाव जे आम्हाला जिंकायचे, ट्रॉफी उचलायची आहे. 1 to go. अंबरनाथ मध्ये 1 to go खूप फेमस झालंय. सर्व 1 to go बोलतात. स्ट्राईक एंड लान्नू. या बॉल देखील पुन्हा एकदा पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन मिळेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने स्कोर झालाय 11. म्हणजे एक रन कुठेतरी बॅकफुटला आहेत, बट तो कुठेतरी कव्हर करावा लागेल. क्रिकेट हा म्हणजे बोलतात ना डोक्यावर बर्फ ठेवून खेळणारा खेळ आहे. शांततेने जो खेळेल तो चांगला खेळेल. काल ISPL पण सर्वांनी बघितली, इंडियन स्टेट प्रीमियर लीग. टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळा दर्जा मिळाला. आता कल्याण संघ पण कुठे ना कुठेतरी विकेटच्या शोधामध्ये असणार आहेत की आम्हाला विकेट मिळवायची आहे. चला थोडं फास्ट खेळा मित्रांनो. 2 ओव्हर संपल्यात आणि 11 रन्स आलेत. विकेट कुठल्याही प्रकारे गेली नाही, त्यामुळे हे दोघी बॅटर प्रयत्न करतील की आता रन्सला चान्स घेणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी कृष्णाला पण माहिती आहे की थोडं रन आता आपल्याला पण कव्हर अप करावे लागतील. स्ट्राईक एंडला ओमकार पाटणे. भव्य दिव्य असं आयोजन आज खुंटवली गावामध्ये सर्व मुंबईने पाहिलं. या बॉल देखील बॉल आतमध्ये आणला गेला. अन्नू भोईरची थोडी चुकी झाली, चुकीला माफी नाहीये. बॅटर आउट. विकेटचं पतन. झटका लागतोय दिवा डोंबिवली स्टारला अन्नूच्या रूपामध्ये. कृष्णा आणि रितेश आपलं पण स्वागत आहे. कृष्णा आणि रितेश आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो स्क्रीन समोर जे उभे राहिलेत ना मित्रांनो, स्क्रीन समोर तिकडून साईड लावा मित्रांनो प्लीज. जे स्क्रीन समोर उभे आहेत त्यांनी थोडं बाहेर उभे राहा. मागे दुसरी पण स्क्रीन आहे, तिकडे पण बाहेर खूप गर्दी आहे. ज्यांना इकडे बघायला मिळत नाही ते तिकडे बघतायत. कोणी मोबाईलवर बघताय, कोणी घरी स्मार्ट टीव्ही वरती बघताय, युट्यूबला. या बॉल देखील स्टेप आउट झाले. फटका फसला गेला. कृष्णा तिकडे पोहोचलेत. कृष्णाने चान्स घेतला की विकेट मिळाला तर, आणि काय स्माइल गेली त्याने पण. बघा एन्जॉय करत, लाईफ मध्ये एन्जॉय केलं तरच तुम्ही एक चांगलं खेळ करू शकता. क्रिकेट तर लाईफ वर करायचं आहे, बट तुमची फ्रेंडशिप पण महत्वाची आहे.
चांगली बॉलिंग केली कृष्णाने. बघता बघता पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलं टीम आई गावदेवी चिंतामणी कल्याण. या बॉल देखील लेग कट अगदी प्रेमाने खेळले गेलेत. रन सिंगल. अजित निकम सरांची एक वेगळी स्टाईल आहे. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 12 रन झालेत. गुड बॉलिंग. चांगली बॉलिंग केली आहे. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. लहान मुलं पण देखील मॅचचा आनंद घेत आहेत. उद्या सर्वांना शाळेत जायचं आहे. उद्या सर्वांना ऑफिसला पण जायचं आहे. या बॉल देखील लेकट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे स्वतः गेले कृष्णा आणि रन. सिंगल. न्यू बॅटर विशाल जाधव येतात दिव्याचे. चांगले बॅटर आहेत विशाल पण. त्यांना पण रन्स थोडे बनवावे लागतील आणि मॅचला कलाटणी द्यावी लागेल. 1 to go. चांगली बॉलिंग केली आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 रन. आणि तिकडे बोल्ड आउट. बघा बोल्ड आउट काढलं तर कॅश 500 रुपये भगवान लोटे यांच्याकडून आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतोय कृष्णा. काय बॉल टाकला गेलाय. परफेक्ट बॉल. गुड बॉलिंग. अगदी आणि बॉलिंगसाठी कृष्णा येतात. चांगली ओव्हर टाकली कृष्णाने. एक कृष्णा गेला. दुसरा कृष्णा आला. कृष्णा जयस्वाल लेफ्ट आर्म आहेत. मागील मॅच मध्ये पण चांगली कामगिरी केली होती. स्कोर झाला आतापर्यंत फक्त 14 रन. ह्या ओव्हरमध्ये कुठेतरी ग्राफ वरती घेऊन जाणं गरजेचं आहे. हा बॉल देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग कट. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ग्राफ इक्वल होता. त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये ग्राफ पूर्णपणे खाली आलाय. जसं शेअर मार्केटमध्ये ग्राफ वरती खालती होत असतो. IPO थोडा वर खाली होत असतो. शेअर मार्केट पण मित्रांनो केलं पाहिजे. सोर्स ऑफ इन्कम आहे. घाटकोपरून मेट्रो पकडली की काही जण रील्स बघतात. बट काही जणांचं शेअर मार्केट चालू असतं सकाळी ऑफिसला जाताना. या बॉल देखील हलक्यात आणि प्रेमाने खेळले गेले रन. आणि तिकडे सिंगल रन पण खूप महत्वाचा असणार आहे. ग्राफ पूर्णपणे शांत झालाय. चांगली बॉलिंग केली आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघाने. या बॉल देखील टॉप एज घेतली गेली आणि तिकडे कॅच ड्रॉप झाली आहे. सुनील फुलवरे तिकडे होते. कॅच हातातून निसटली गेली. कॅचेस विन द मॅचेस. बघा एक कॅच मॅच मधून तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकते. स्कोर आता फक्त 17. यानंतर अजून एक फायनलची मॅच पाहणार आहोत आणि बघता बघता ही क्रीडा स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतेय. लोटे परिवाराने या क्रीडा स्पर्धेला एक वेगळाच दर्जा मिळाला आणि वरती ही टुर्नामेंट एक सक्सेसफुल इव्हेंट. मग केतन लोटे आणि त्यांचे सर्व टीम विकेट बनवण्यापासून अंपायरिंग बॅनर लावण्यापासून सर्व डेकोरेटर सर्वांचं मी कौतुक करेल. कारण की चांगला इव्हेंट करायची तुमची मॅन पॉवर पण महत्वाची आहे. ज्यामुळे ड्राईव्ह केला गेला क्लासिकल ड्राईव्ह. काय स्ट्रोक खेळला गेलाय सनीने. प्रॉपर टायमिंग केलं गेलं आणि शॉट ऑफ द नाईट. शॉट ऑफ द मॅच. अठरा रन झाली त्या फलकावरती.
या बॉलवर देखील फटका फसला गेलाय आणि बॅटर ओमकार पाटणेला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तर इकडे काही क्षण बाकी आहेत. प्रेक्षक बघा, जिकडे जागा मिळेल तिकडे मॅचचा आनंद घेत आहेत. हे आपले अमरनाथचे क्रिकेट प्रेमी आहेत. वन टू गो. संकेत भगत आहे स्ट्राईक एंडला. ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगली कामगिरी गेली कित्येक वर्ष. श्री 11 दिवा डोंबिवलीचं नाव त्यांनी पण पुढे नेलं. असे ॲग्रेसिव्ह कॅप्टन संकेत भगत. या बॉल देखील हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि चांगला बॉलिंग अटॅक पाहिला गेला. आई गावदेवी चिंतामणी कल्याण वेल बॉलिंग, चांगली बॉलिंग केली. शेवटच्या बॉलवर देखील विकेट येते रनआउटच्या रूपामध्ये. मित्रांनो, कारण की आपल्याला अजून एक मॅच खेळवायची, त्यानंतर बक्षीस समारंभ आणि त्यामुळे थोडं फास्ट खेळा प्लीज. टायमिंगला खूप महत्वाचं आहे. 9:22 ची सकाळी अंबरनाथवरून फास्ट ट्रेन पकडायची तर तुम्हाला लवकर निघावं लागतं. तसं टायमिंग इकडे पण आहे, त्यामुळे थोडं लवकर तुम्ही करा. आज सर्व आमचे कॅमेरामॅन देखील सर्व लाईव्ह कव्हर करतात. थँक्यू सो मच. आणि सर्व आमचे प्रेक्षक मित्रांनो, तुम्ही पण हाय करा आणि लोटे चषक आवडला असेल तर विक्ट्री तुम्ही नक्की दाखवा. मित्रांनो, तुम्हाला पण हे चांगला प्लॅटफॉर्म आहे. काय स्माईल केले मित्राने, पण अगदी खुश झालाय, मस्त जेवून आलाय आणि तो पण स्क्रीनवर दिसला, तो त्यांनी पण स्माईल केली. लाईव्हमध्ये बाबा मी पण कुठे ना कुठेतरी दिसलो आणि बघा काहीतरी सांगतोय की भाई हा उद्या ऑफिसला मी जाणार नाहीये, तू पण नको जाऊस. आणि सर्व मित्र आमच्या अगदी मस्त स्माईल करतायत. त्यांना लोटे चषक आवडलंय. हे मस्त आमचं हा मित्र पण रेड शर्टवाला व्हॅलेंटाईन डेचा शर्ट घालून आलाय. नुकतंच व्हॅलेंटाईन डे पण झालाय आणि सर्वजण यस. काय लाजला यार तो मित्र यार. खूप छान, खूप चांगला ऑर्गनाइज पाहिलं गेलं आणि सर्व आमचे मित्र इकडे आवर्जून इकडे उपस्थित राहिले आहेत. हे आमचं मुख्य व्यासपीठ आणि हा पण देखील, अरे हा पण लाजला. आणि आमचे सर्व मान्यवर, आज सर्व आमच्या महिला भगिनी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपला लोटे चषक प्रमुख व्यासपीठ आहे, खूप चांगली ट्रॉफी आहे. असं वाटतं वानखडे स्टेडियमला मॅच बघतोय. चला मॅच चालू करा मित्रांनो लवकर. अंपायर फिल्डिंग लावून घ्या लवकर, कारण अजून एक मॅच खेळायची. 24 बॉलमध्ये फक्त 19 रन करायचे आहेत. बट हे फक्त म्हणून चालणार नाहीये, कारण की मॅच क्रिकेट आहे. कधी कोण जिंकेल याचा नेम नाहीये. चला थोडं फास्ट खेळा मित्रांनो. या वर्षी वर्ल्ड कप सर्वांनी बघितलं, सर्वांना वाटलं इंडिया हरली, टीव्ही सर्वांनी बंद केलेली. बट बुमराह होता आणि मग फटाके, मरीन ड्राईव्हला सेलिब्रेशन सर्वांनी बघितलं. भारताने वर्ल्ड कप दुसऱ्या देशात जिंकला, बट त्यांना फक्त महाराष्ट्रातली मुंबईचं सेलिब्रेशन, त्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येऊ शकतात सेलिब्रेशनला. चला थोडं फास्ट खेळा. 19 रन करायचे आहेत. बॉलिंगसाठी बॉलर पहिली ओव्हर घेऊन विशाल. विशाल जाधवच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्ट्राईक एंडला प्रवीण खनका, त्याच्या सोबतीला सागर पावशे, चिट्टू. चांगलं क्रिकेट खेळले गेलेत आणि 24 बॉलमध्ये फक्त 19 रन करायचे आहेत. बट ते रन केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाहीये.
चला मॅच चालू करा अंपायर्स प्लीज. टीम चोवीस बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. बॅटिंग साठी प्रवीण खनका. या बॉलवर देखील एक चांगला स्क्वेअर कट खेळले गेले अगदी क्लासिकल अंदाजामध्ये. 1 रन. वर्ल्ड कप कोण जिंकणार आहे याची चाहूल संपूर्ण अंबरनाथकरांना लागली. यानंतर फायनल मॅच पण मित्रांनो चांगली रंगेल कारण की अंबरनाथचा स्थानिक संघ आहे. मी 2008-07 पासून नाव ऐकलंय पॅन्थर आणि आम्ही पण नवाकाळची एक टुर्नामेंट मला अजूनही आठवते 2010ची 11ची काळा चौकीला बघायला गेलेलो लालबाग परिसरात आणि ती मॅच पॅन्थरने पूर्ण क्लोज आणलेली. काय मॅचेस रंगलेल्या त्या. त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकर कुठेही क्रिकेट खेळू शकतात. या बॉल देखील कट केला गेलाय. चांगला बॉल. वी फॉल विक्ट्री. विशाल बोलतो मी मॅच सोडणार नाहीये. जिद्द पाहिजे तुमच्याकडे. स्ट्राइक एंडला बॅटर प्रवीण. क्या बात आहे. क्लासिकल अंदाजामध्ये प्रवीणच्या नावामध्ये पण विन आहे. प्रवीण. त्यामुळे प्रवीण बोलतो मी पण जिंकणार. दोन्ही टीम जिंकण्याकरिता आलेत बट दोन्ही संघांचं मी कौतुक आहे कारण की इथपर्यंत प्रवास त्यांनी केलाय. या बॉलवर देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला बट तिकडे 1 रन मिळेल. एक छोटं टार्गेट आहे 19 धावांचं. त्यासाठी मात्र इकडे धावपळ चालू आहे. आई गावदेवी चिंतामणी कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध श्री 11 दिवा डोंबिवली. अजित सरांची एक वेगळी स्टाईल आहे. आई बोलायची ना घरी 3 शिट्या झाल्यावर कुकर बंद कर. ते मला आठवण आली आणि 3 शिट्या कुकरच्या झाल्या की आपण कुकर बंद करायचो. तशी काहीतरी ऍक्शन आहे आणि एक रन तेवढाच महत्वाचा असणार आहे. 1 to go. प्रवीण खनकाला पण माहिती आहे की सिंगलने पण आपण मॅच मध्ये येऊ शकतो. त्यामुळे मॅच मध्ये त्यांनी पण पकड निर्माण केली आहे. 4 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे. नॉन स्ट्राइकला चान्स होता. पहिली ओव्हर संपले फक्त आणि फक्त 4 रन. 18 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18-15. क्रुशल मॅच आहे. 2 दिवस आमच्या डीजे मास्टरनी पण खूप चांगलं गाणी वाजवली आणि त्यांनी पण मन जिंकली. डीजे गुन्ना बाकी सब सुनना हमारा डीजे गुन्ना. आणि खूप चांगलं संगीत. म्हणजे बघा त्याचा पण टॅलेंट आहे की टायमिंगला कुठलं गाणं वाजवलं पाहिजे. मग अशी आमदार साहेब आले त्यांनी बरोबर टायमिंगला त्यांचं गाणं वाजवलं आणि पण ताईंनी सांगितलं की त्याला ते गाणं वाजलं पाहिजे बट त्याचं पण कला आहे. टायमिंगला बरोबर आता त्यांनी मग अशी आगरी गोळी पण गाणी वाजवली आणि आम्ही ह्या साईडला आलो कल्याण डोंबिवली की आम्हाला ते आगरी गोळी गाणीवर आदिवासी गाणं पण त्यांनी वाजवलं पाहिजे मित्रा. आणि आमचे लोटे साहेब बोलतात मित्रा एक गाणं त्याला एक ही चाल में लगेच सर्च कर गुगलला जाऊन आणि लगेच तू ते डीजे गुन्हा. चला थोडं फास्ट खेळा मित्रांनो. युट्यूबला देखील खूप मोठ्या प्रमाणात मॅचचा आनंद घेत आहेत. आणि बघा आपले आजी कॅमेरामॅन इकडे जरा फोर्स केला तर तुम्ही बरोबर बघा एक म्हातारी आजी पण मॅच बघतात युट्यूबला. कॅमेरामॅन मला असं वाटतं संकेत तू कव्हर केलंस तर खूप बरं होईल. 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. बघा म्हणजे युट्यूबला आपली आजी पण मॅचचा आनंद घेतात. बघा त्यांच्या आजी असंच तुम्ही पण क्रिकेट बघताय. एकदा टाळ्या वाजवा आजींसाठी. आणि युट्यूबला आजी पण मॅचचा आनंद घेतात. बघा त्यांचं वय नाहीये पण ते आज क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे. थँक्यू सो मच. बघा कधी पण तुम्ही दादरला शिवाजी पार्कला गेलात तर तिकडे वयस्कर लोक पण क्रिकेट खेळतात. मी खूप म्हातारी माणसांना क्रिकेट खेळताना बघितलंय बट तो त्यांच्या अंगामधला एक बोलतात ना किडा आहे. तो किडा कधी वळवळतो. क्रिकेटसाठी आम्ही कधी सकाळी क्रिकेट दुपारी क्रिकेट रात्री क्रिकेट. आता काही जणांना उद्या ऑफिसला जायचं बट क्रिकेटसाठी वेळ आहेत. मॅनेजरला आत्ताच मेसेज टाकला असणार की थोडा उद्या लेट येतो
समजून घ्या. स्ट्राइक एंडला सागर पावसे चिटू. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. धावपळ चालू झाली आहे आणि लेग बाईच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर तिकडे रन मिळेल. हॅलो बघा, एसच्या मागे जे प्रेक्षक आहेत ते कार्पेट आपण वर घ्या विनंती असेल मित्रांनो. जे कार्पेट खाली आलंय ते प्लीज वरती घ्या. येस थँक्यू. पूर्ण वर घ्या अजून. येस थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि क्रुशियल मॅच पाहायला मिळते. स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 6 रन झाले. चला थोडं स्पीड अप करा मित्रांनो. थोडं फास्ट खेळा प्लीज. रन झाले आतापर्यंत 6. अजूनही 13 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे येत आहेत. अजून एक डोंबिवलीचा युवा खेळाडू ओमकार पाटणे. बाळा, खूप चांगला बॉल पाहिला गेला. बाळाने बॉलला फिरवलं गेलंय. कधी इकडे कधी तिकडे मॅच जाताना पाहायला मिळते. निमित्त आहे लोटे चषक खुंटवली गाव. आणि या गावामध्ये हे लोटे ग्राउंड, त्या ग्राउंड वरती एक भव्य दिव्य असं आयोजन, लाख मोलाचं आयोजन आणि लाख मोलाची क्रीडा स्पर्धा. या बॉल देखील एक काफर फटका पाहिला गेला प्रवीण कणकाचा. चांगलं टायमिंग केलं गेलं प्रवीणने. एक रन तेवढाच महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. कुठली संघ जाणार टीम फायनल मध्ये? मेगा फायनल, संडे फंडे, सुपर संडे. 1 रन मिळेल. वन टू गो. बेस्ट ऑफ अंबरनाथ आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्राची पण मॅच संपूर्ण अंबरनाथने पाहिली आणि मॅच फाईट झाली. रेस्ट ऑफ महाराष्ट्राने ती मॅच जिंकली. स्ट्राइक एंडला बॅटर प्रवीण. स्कोर झाला आतापर्यंत 8 रन झाले. अजूनही 11 रनची गरज आहे. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेलेत. बॉल तिकडे गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. रन मिळेल सिंगल. अजूनही 10 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 12 चेंडू आणि 10 रनची गरज आहे. दोन्ही टीमकडे मॅच बॅलन्स चालू आहे. 2 डॉट आले तर मॅच श्री 11 दिवा डोंबिवली पण मॅच मध्ये येऊ शकते. त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी चिंतामणी कल्याण. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दिव्याचा अजून एक वेगवान गोलंदाज अक्षय गुरव येत आहेत. दिव्याचे एक स्पीड गन. खूप चांगलं क्रिकेट ज्याने मुंबईत, ठाणे, रायगड, मालवण, रत्नागिरी त्या परिसरात पण खूप चांगलं क्रिकेट खेळला गेलाय आणि खूप वर्ष हा खेळाडू देखील खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेट खेळला गेलाय. अक्षय गुराव, जी अंबरनाथची स्टाईल सर्वांनी शिकली बॉलिंगची आणि त्यातला एक असा खेळाडू अक्षय गुराव. बट सागर पावशे पण मॅच सोडणार नाहीये. चिट्टू काटे मानवली कल्याण परिसरातील एक नामवंत खेळाडू आहे. खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात पण खेळले गेलेत. एक वेगळी स्टाईल आहे सागरची आणि एक रन मॅच मध्ये कलाटणी होताना पाहायला मिळते. आता 11 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. या बॉलवर देखील पॅडल स्वीप खेळले गेलेत आणि तिकडे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रन सिंगल सिंगल सिंगलनी मॅच. कल्याण संघ देखील क्लोज येईल. कुठली संघ जाईल टीम फायनल मध्ये? या बॉलवर देखील पुन्हा भंडार वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे रन मिळेल सिंगल. 22 मध्ये सिंगल रन मिळेल. क्रुशियल मॅच आहे. काय 40 रन कंप्लीट केली गेली आहे. नऊ बॉल मध्ये 8 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता.
एक एक रन एक एक बॉल मॅच मध्ये घेऊन जाईल. तर सर्वांना वाटलं की 19 रन आहेत असे होतील, बट मित्रांनो नाहीये. आज सर्व प्रेक्षक वर्ग त्याचबरोबर आमच्या महिला भगिनी पण मॅचचा आनंद घेत आहेत. पुढच्या वर्षी भगवानजी लोटे साहेब, पुढच्या वर्षी आपण एक महिलांची पण मॅच ठेवूयात, नक्की ट्राय करूयात, जेणेकरून महिलांचं पण क्रिकेट मुंबईत खूप चांगलं खेळलं जातं. त्यातले 1-2 संघ आपण इकडे इन्व्हाइट करूयात आणि त्यांची पण एक मॅच आपण इकडे नक्की ठेवूयात. आता वुमन्सचं पण IPL चालू आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला, बट दोन्ही बॅटर सेन्सिबल बॅटिंग आहे. बघा विकेट ते सोडत नाही, त्यांना माहिती आहे की मॅच आपण इझिली जिंकू शकतो. फक्त सिंगल रन आपल्याला इकडे बनवणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं स्टेप म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडी फेकी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली आहे. रन मिळेल सिंगल. मॅच अजूनही संपलेली नाहीये, दोन्ही संघांकडे तेवढीच मॅच आहे. बघा जर श्री 11 दिवा डोंबिवलीला मॅच जिंकायची तर विकेट काढली तर मॅच मध्ये कुठेतरी कलाटणी घेऊ शकते. टीम एफर्ट्स आहे, म्हणजे जसं ऑफिसमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात तसं इकडे बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट, तसंच सर्व डिपार्टमेंटने जर काम केलं तर कंपनीची पण तरक्की आहे. इकडे पण सर्व डिपार्टमेंटने काम केलं तर टीमची तरक्की आहे. वन टू गो. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. मित्रांनो मॅच आवडली असेल तर मॅच साठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून मॅच. 7 बॉल 6. या बॉलवर देखील स्टेप आउट खेळले गेले. नॉन स्ट्राईक एंडला तिकडे चान्स आहे आणि शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच जाऊन थांबली गेली आहे. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. 6 बॉल 5 जिंकणार कोण यावर नजर आहेत. प्रवीण कनकाने स्माइल तर केली आहे. मॅच आम्ही पण आहोत. सागर पावशे पण फ्री माइंड बॅटिंग करतायत, बट सोपं नाहीये, जिंकणं सोपं नाहीये. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. चला थोडं फास्ट खेळा मित्रांनो. सहा बॉल 5 बॉलिंग साठी आपण पाहिलं तर कल्याणचाच बॉलर येतोय अनिकेत. काय स्माइल केली अनिकेतने पण. तो पण बोलतोय की मॅच आता कल्याण विरुद्ध कल्याण अशीच आहे, कारण की ज्याच कल्याण मधून अनिकेतने पण सुरुवात केली, चांगलं क्रिकेट खेळले आहेत. लहान मुलगी पण बघा भारताचा झेंडा घेऊन आली आहे आणि अभिमान आहे की मला मी या भारतात जन्माला आलो आहे. सर्व भारतीय आहोत आपण आणि ती पण एन्जॉय करते क्रिकेट. ती बोलते जिंकेल कोण पण माझा भारत देशच जिंकणार आहे. सहा बॉल मध्ये 5 रनची गरज आहे बॉलिंग साठी अनिकेत. स्ट्राईक एंडला सागर पावशे चिट्टू. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला आणि तिकडे वाईट बॉल. आता 6 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. 6 बॉल 4. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज. या बॉलर बॅटची एज घेतली गेली. काय कॅच पकडली गेली आहे. सनी कुछ तो कर दे फनी. चेक केलं जाईल. सनीने ट्राय तर केले. बारक्या, त्याचं नाव बारक्या म्हणून फेमस आहे, बट बारक्या नाहीये. काय ट्राय केलं तिकडे.
धगधग तर दोन्ही टीमकडे आहे. कॅच पकडली आहे की नाही. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी मोबाईल पण आहे. बघा मोबाईल तर आपण आयफोन पण विकत घेऊ शकतो, बट असं मिळणं, कुठे बक्षीस मिळालं तर एक वेगळी मनामध्ये ऊर्जा असते. बारकाने काय ट्राय केलं म्हणजे जॉन्टी रोड्स, मोहम्मद कैफ, युवराज सिंग, सुरेश रैनाची आठवण करून दिली. विराट कोहली ज्यांची पण फिल्डिंग नेहमीच पाहायला संदीप अजयरे सँडी बोलतो मी, अशा खूप कॅचेस पकडल्या आमच्या अंपायर पण सँडीने. मित्रांनो स्क्रीनच्या इकडून सर्वांनी साईड लावा प्लीज. आणि या कॅच साठी भगवानजी लोटे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं प्राइज असणारे बारक्यासाठी, ज्याने खूप चांगली कॅच पकडली. मित्रांनो कॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवा बारक्यासाठी. अफलातून कॅच, टायमिंगला कॅच पकडली. बघा सर्वांना बाहेरून म्हटलं सोपं आहे की अरे असा खेळायला पाहिजे होता, तसा खेळायला पाहिजे होता, बट मित्रांनो जेव्हा ग्राउंड मध्ये आपण उतरतो वेगळा प्रेशर असतं. 5 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. न्यू बॅटर कृष्णा. 5 बॉल 4, 1-1 रन, 1-1 बॉल महत्वाचा आहे. कुठला संघ जाईल पुढील फेरीमध्ये, फायनल मध्ये कोण जाईल? श्री 11 दिवा डोंबिवली की आई गावदेवी चिंतामणी कल्याण. चला मित्रांनो थोडं फास्ट खेळा. भव्य दिव्य असं आयोजन आणि शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा जाऊन थांबताना पाहायला मिळतीये. या बॉलवर शेप आउट झाले गेलेत आणि गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मॅच जिंकली गेली आपण पाहिलं तर आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघ जाऊन पोहोचतोय मेगा फायनल मध्ये. अभिनंदन. आदिवासाची सारी पोरे आणि प्लेअर ऑफ द मॅच गोज टू कृष्णा. ज्या कृष्णाने 2 रनची ओव्हर टाकली, कृष्णाला आपण बोलवायचं कृष्णा. आणि ज्याने दुसरा कृष्णा, येल्लो कॅप वाला कृष्णा, ज्या कृष्णाने चांगली बॉलिंग केली, इकॉनॉमी बॉलिंग केली. आणि कृष्णाने एक मला असं वाटतं बोल्ड पण काढला. प्लेअर ऑफ द मॅच साठी कृष्णा आपण या. खूप चांगली बॉलिंग केली आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड पवन शेठ वाळेकर यांच्या हातातून मात्र दिलं जाईल. आणि काय बॉलिंग केली गेली कृष्णासाठी, एकदा टाळ्या वाजवा. इकॉनॉमी बॉलिंग केली कृष्णाने आणि कॅश प्राइज देखील त्याला बोल्ड काढण्याबद्दल तब्बल 500 रुपयाचा असणारे भगवानजी लोटे यांच्याकडून जे कॅश प्राइज 500. सनी आपण पण, सनी पण चांगली कॅच पकडली, त्यामुळे सनी, श्री 11 दिवा डोंबिवलीचे सनी आपण देखील, आपल्याला देखील कॅश प्राइज असणार आहे 500. मित्रांनो अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि श्री 11 दिवा डोंबिवलीचा पण सन्मान केला जाईल. श्री 11 दिवा डोंबिवली संघ आपण या. संकेत भगत धन्यवाद, आपण देखील आपला संघ घेऊन आपण इकडे आलात आणि आपलं पण आभार आहे.
हॅलो चेक. मेगा फायनल आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. एका बाजूला फाईट करत असताना खऱ्या अर्थानं आज आपल्या या स्पर्धेसाठी आपण पाहतो, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय भगवानजी लोटे साहेब यांच्या मुलीच्या नावाने आज संघ आपण पाहतोय बऱ्याच संपूर्ण महाराष्ट्रभरात खेळत असतो. श्राव्या 11 नांदगाव हा संघ, आज संपूर्ण हा संघ इथे उपस्थित झालाय आणि त्यांना मी विनंती करेन आपण देखील या, त्यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो संघ खेळत असतो श्राव्याच्या नावानं आणि आज त्यांची संपूर्ण टीम उपस्थित आहेत. आणि गणेश सोकत खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू देखील आहेत. आत्ताच नुकतीच माहिती आली की आज खऱ्या अर्थानं प्राईज देखील तो मारून आलाय आणि प्राईज पटकावून आज थेट डायरेक्ट या स्पर्धेसाठी उपस्थित झालाय. संपूर्ण त्यांची टीम आपण पाहतोय उपस्थित आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव श्राव्या 11 नांदगाव ही मॅच, ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर ही टीम बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते. येस, थँक्यू सो मच. संपूर्ण टीम श्राव्या 11 नांदगाव असाच खेळ सातत्याने तुमचा राहू दे आणि मोठमोठे बक्षीस नक्कीच आपल्या इथं परिसरात जरूर येऊ दे. तुम्हाला भरपूर सारे शुभेच्छा नेक्स्ट टुर्नामेंटसाठी, स्पर्धेसाठी देखील. यस, खऱ्या अर्थानं 2 दिवस आपण पाहतो ज्यांनी समालोचन क्षेत्र पूर्णपणे सांभाळलं आमच्या समेत आणि व्हॉइस ऑफ विक्रोळी ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरात आपण पाहतोय, ज्यांनी आवाजाचं आपण पाहतो पूर्णपणे वर्चस्व गाजवले संपूर्ण महाराष्ट्रभरात. सागरजी मोरे व्हॉइस ऑफ विक्रोळी यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल आणि रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज जरूर त्याला देण्यात येईल. साहेबांची शुभे असते. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. व्हॉइस ऑफ विक्रोळी सागर मोरे याचा विशेष सन्मान इथे केला जातोय. इथून नक्कीच या स्पर्धेपासून ते रजा घेतात. नक्कीच सागर, थोडीशी बाईट जरूर मी घेईन. काय सांगशील, कसं वाटतंय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तू सातत्याने समालोचन करत असतो. आज साहेबांच्या शुभ हस्ते देखील आपण पाहतो 3000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला जरूर देण्यात आलाय. उत्कृष्ट समालोचक आहेत व्हॉइस ऑफ विक्रोळी आणि अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर प्रथमतः उल्लेखलं जाणारं नाव कॉमेंटेटर म्हणून सागरजी मोरे असतात. काय म्हणशील या स्पर्धेविषयी आणि संपूर्ण या टीमबद्दल? थँक्यू, मला इकडे इन्व्हाइट केलं त्याबद्दल आभार आहे. आणि मी अंडरआर्म क्रिकेट स्वतःच खेळायचो आणि अंबरनाथचं मी क्रिकेट जवळून बघितलं आहे. बट मी जेव्हा काल अंबरनाथ स्टेशनला उतरलो, ऑटो पकडली, तर त्या ऑटोवाल्याने माझ्याकडून पैसे नाही घेतले. तो बोलला, दादा मी तुम्हाला ओळखतो. हे मला अंबरनाथी प्रेम दिलं. आणि बघा, अंबरनाथमध्ये मी क्रिकेट खूप जवळून बघितलं आहे.